नमस्कार भावी अधिकारी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे तुमच्या या फेवरेट फ्री एज्युकेशनल अँड मोटिवेशनल यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षेमध्ये। आणि आज आपण एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक अभ्यासणार आहोत, ज्याचे नाव आहे भारतीय समाजसुधारक। आणि हा एक असा विषय आहे जो की अभ्यासनासाठी अनेक जण बराच वेळ घालवतात, तरी देखील परीक्षेच्या ऐनवेळी काही आठवत नाही। कारण हा विषय आहे जरा कॉम्प्लिकेटेड, कारण हा भाग बनवण्यासाठी मला मोर दॅन 2 ते 3 दिवस लागलेच। समाजसुधारक हा संपूर्ण शिकण्यासाठी 2 ते 3 तास आपल्याला निश्चित लागेलच, म्हणून मी या व्हिडिओचे 3 भागामध्ये चित्रीकरण केले आहे। समाजसुधारक भाग 2 व 3 तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, किंवा आमच्या स्पर्धा परीक्षा या चॅनलला व्हिजिट देऊन देखील तुम्ही ते बघू शकता। हे संपूर्ण भाग बघितल्यानंतर डेफिनेटली तुमच्या मनात समाजसुधारकाविषयी कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही। एकदम सिंपल सुस्पष्ट अशी भाषाशैली वापरून मी ही व्हिडिओ लेक्चर बनवले आहे, याचा तुम्हाला निश्चितच लाभ होईल। चला तर मित्रांनो, कुठलाही विषय न करता सुरू करूया आजचे लेक्चर। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण महात्मा फुले यांच्याविषयी जाणून घेऊ। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ का अविद्येने केले, असे म्हणणारे एकेश्वरवादाचे पुरस्कर्ते परमेश्वर निर्गुण निराकार असून सर्व साक्षी जगतपती, त्याला नको मध्यस्थी असा संदेश देणारे महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले यांचा जन्म हा 18 एप्रिल 1827 साली पुणे येथील धनकवडी येथे एका माळी घराण्यात झाला। त्यांचे वडील गोविंदराव गोरे यांचा फुलांचा व्यवसाय असल्याने त्यांचे आडनाव हे पुढे गोऱ्याचे फुले असे झाले। त्यांचे मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातील कडगुण तालुका खटाव हे असून कामासाठी ते पुण्यामध्ये स्थायिक झाले। महात्मा फुले यांचा जन्म हा ज्योतिबेच्या यात्रेदिवशी झाल्यासल्या कारणाने त्यांच्या आई चिमणाबाई यांनी त्यांचे नाव हे ज्योतिबा असे ठेवले। राघव भांडारकर हे त्यांचे वर्गमित्र होत। 1840 साली वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी महात्मा फुले यांचा विवाह हा धनकवाडीच्या झगडे पाटील यांच्या कन्या सावित्रीबाई यांच्याशी झाला। शिकण्याची जिद्द असलेल्या फुलेंना नेमबाजी व दांडपट्ट्याचे प्रशिक्षण हे लहुजी बुडा मांग यांनी दिले, तर गफार बेग मुन्शी यांनी ज्योतिबा फुले यांना 1841 मध्ये स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये घातले आणि ते दररोज शाळेत जाऊ लागले। एके दिवशी काय झाले की त्यांचे मित्र बल्लाळ गोवंडे यांच्या वरातीमध्ये नाचत असताना काही सवर्णाकडून त्यांचा अपमान करण्यात आला आणि तेव्हापासूनच त्यांनी धर्म सुधारणा करण्याचा निश्चय करून 1841 साली मिस फरार शिक्षक मिशनरी स्कूल अहमदनगर यांच्याकडून प्रेरणा घेऊन पुण्यामधील बुधवार पेठेत भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली। त्यानंतर पुढे 1851 साली बुधवार पेठ व रास्तापेठ या 2 ठिकाणी एकाच वर्षी 2 शाळा सुरू केल्या। तसेच 19 मे 1852 साली अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी पुणे येथील वेताळ पेठ या भागामध्ये अस्पृश्य मुलांची पहिली शाळा ही 19 मे 1852 साली काढली। त्यांच्या या कार्याबद्दल मेजर कँडी यांच्या हस्ते पुण्यातील विश्रामबाग येथे 16 नोव्हेंबर 1852 ला जाहीर सत्कार करण्यात आला। मित्रांनो, सनावळ्या आणि घटना यांच्या नोंदी तुम्ही करत राहा, कारण परीक्षेमध्ये याचा तुम्हाला अतिशय फायदा होईल। तर यानंतर महात्मा फुले यांनी 1854 ला स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केले। त्यानंतर 8 मार्च 1860 मध्ये पुण्यामध्ये पहिला विधवा पुनर्विवाह घडून आणला व 1863 साली पहिल्या बालहत्या प्रतिबंध गृहाची पंढरपूर येथे स्थापना केली, कारण त्या काळी मुलगा जन्मास यावा म्हणून स्त्रीभ्रूण हत्या ही केली जायची। या अनिष्ट प्रथेला महात्मा फुलेंनी सक्तीचा विरोध केला। तसेच पूर्वीच्या काळी विधवा मुलींचे केशोपन देखील केले जायचे, म्हणजेच विधवांचे केस कापून तिला विद्रूप केले जायचे। तर अशा प्रथेला देखील आळा घालण्यासाठी महात्मा फुले यांनी तळेगाव ढमढेरे येथे नाभिकांचा संप घडवून आणला। तसेच त्या काळी सवर्ण वर्गातील लोक अस्पृश्यांना पिण्यासाठी पाणी देत नव्हते, तर अशा तहानलेल्या लोकांना महात्मा फुले यांनी 1868 साली स्वतःचा हौद खुला करून अस्पृश्यांसाठी तहान भागवण्याचे कार्य केले। हे समाज कार्य करत असताना, म्हणजे समाजाचे कार्य करत असताना त्याच समाजातील काही समाजकंटक त्यांना मारण्याच्या वेगवेगळ्या डाव रचत होते आणि अखेर त्यांनी 1856 मध्ये शेंडे व कुंभार या 2 व्यक्तीस फुले यांना मारण्यासाठी पाठवले। मात्र परिणाम हा उलटा झाला, कारण तेच मारेकरी पुढे फुले यांचे अनुयायी बनले। यानंतर आपण त्यांचे शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य पाहू।
1877च्या दुष्काळ पीडितांना मदत करण्यासाठी महात्मा फुले यांनी धनकवडी येथे दुष्काळ पीडित विद्यार्थी कॅम्प घेतला. तर 2 मार्च 1888 मध्ये व्हिक्टोरिया राणीचा पुत्र ड्यूक ऑफ कॅनॉट या ब्रिटिश राजपुत्राच्या स्वागतासाठी पुण्यामध्ये भरलेल्या भर दरबारात शेतकऱ्याच्या वेशात हजर राहून शेतकऱ्याचे खरे दर्शन हे घडवले. 1875 मध्ये पुण्यातील जुन्नर व अहमदनगर येथील शेतकऱ्यांनी सावकारांच्या जुलमाविरुद्ध बंड केले. 1880 मध्ये भारतातील पहिली कामगार संघटना मिल हँड असोसिएशन मुंबई येथे सुरू केली. ही भारतातील पहिली मजूर संघटना होती. ती नारायण मेघजी लोखंडे यांच्या प्रेरणेने सुरू केली होती. नांगर चालणार नाही व जमीन पिकणार नाही याचे नेतृत्व महात्मा फुले यांनी केले. त्यास खतफोडीचे बंड असेही म्हणतात. तर यानंतर आपण महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाविषयी पाहू. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शूद्रांची स्थिती सुधारण्यासाठी तसेच धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष हे स्वतः महात्मा फुले होते. तर या समाजाचे ब्रीदवाक्य हे सर्व साक्षी जगतपती त्याला नको मध्यस्थी असे होते. तर या समाजाची बैठक ही दर रविवारी भाऊसाहेब बसमराज यांच्या घरी बसत असं. 1873 मध्ये सत्यशोधक समाज पद्धतीने सीताराम आल्हाट व राधाबाई निंबाळकर या जोडप्यांचा विवाह करण्यात आला. सत्यशोधक समाजाचे कार्य हे दीनबंधू नावाच्या साप्ताहिकातून प्रसिद्ध केले जाई, जे की 1 जानेवारी 1877 साली महात्मा फुले यांनी सुरू केले होते. त्याचे पहिले संपादक हे कृष्णराव पांडुरंग भालेकर हे होते. सन 1888 साली ब्रिटिश सरकारने विल्यम हंटर अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग नेमला. या हंटर आयोगासमोर साक्ष देणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होत. यानंतर आपण त्यांचे विचार व लेखन कार्य यांच्याविषयी थोडक्यात पाहूया. महात्मा फुले एकेश्वरवादाचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या मते ईश्वर निर्गुण निराकार असून सर्व साक्ष जगतपती त्याला नको असे ते म्हणत. त्यांनी महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणोत्तर चळवळीचा पाया घातला. हा प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी विचारण्यात येतो. तर त्याचे उत्तर आहे ब्राह्मणोत्तर चळवळीचा पाया हा महात्मा फुले यांनी घातला. ते लक्षात असू द्या. त्यानंतर 1863 साली महात्मा फुले यांनी शिवाजी महाराज यांच्या रायगड येथील समाधीचा शोध घेऊन त्या समाधीचा जीर्णोद्धार केला 1867 मध्ये. त्यानंतर 1855 साली प्रथम त्यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले. यामध्ये त्यांनी शूद्र लोकांचे विदारक सत्य वर्णिले. 1855 साली त्यांनी तृतीय हे नाटक लिहिले होते. तर यामध्ये त्यांनी शूद्र लोकांचे विदारक सत्य यांचे वर्णन केले होते. त्यानंतर 1868 साली त्यांनी ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक लिहिले. लक्षात असू द्या 1868 साली त्यांनी ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक लिहिले होते. यात ब्राह्मण कशी सामान्यांची पुरवणी करतात याचे त्यांनी वर्णन केले होते. तसेच यानंतर 1873 मध्ये त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. लक्षात असू द्या 1873 मध्ये महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. तर 1883 मध्ये अस्पृश्यांची कैफियत व शेतकऱ्यांचा आसूड ही 2 ग्रंथ त्यांनी 1883 मध्ये लिहिले. त्यानंतर 1885 साली इशारा हा जातीभेदाविषयी त्यांनी ग्रंथ लिहिला. तसेच 1891 मध्ये सार्वजनिक सत्यधर्म हा सर्वात शेवटचा ग्रंथ त्यांनी लिहिला. तो त्यांच्या मृत्यूनंतर 1891 मध्ये प्रकाशित करण्यात आला. महात्मा फुले यांच्या लेखन काळात त्यांचे मित्र सदाशिव बल्लाळ यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी 18 नोव्हेंबर 1890 मध्ये त्यांचे निधन झाले. तर अशा प्रकारे आपण महात्मा फुले यांचे बालपण, शिक्षण, सामाजिक व शैक्षणिक लेखनविषयी कार्य यांचा सविस्तरपणे असा अभ्यास केला आहे. या सर्वांचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. यानंतर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी पाहूया. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म हा मध्य प्रदेशमधील महू तालुका इंदूर येथे 14 एप्रिल 1891 मध्ये भीमाबाई रामजी सपकाळ या कुटुंबामध्ये झाला. भीमराव आंबेडकर सपकाळ दाम्पत्याचे 14वे अपत्य असून त्यांचे मूळ गाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे असल्या कारणाने त्यांचे सपकाळ हे आडनाव बदलून पुढे आंबेडकर असे झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे सातारा येथे तर माध्यमिक शिक्षण हे एल्फिस्टन हायस्कूल मुंबई या ठिकाणी झाले. पुढे 2 जानेवारी 1908 साली बाबासाहेब आंबेडकर हे मॅट्रिक पास झाले.
म्हणून त्यांचे गुरु केळुस्कर व बोले या 2 सरांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर 1908 मध्ये वयाच्या 17व्या वर्षी दापोली येथील बौद्ध भिक्खू वलंगर यांच्या कन्या रमाबाई यांच्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह झाला. त्यानंतर 13 जानेवारी 1913 मध्ये एल्फिस्टन कॉलेजमध्ये पर्शियन व इंग्रजी हे 2 विषय घेऊन त्यांनी पदवी मिळवली. यानंतर सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी 1915 साली ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध सादर करून MA ची पदवी मिळवली व तसेच प्रोव्हिन्शिया डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा प्रबंध 1921 मध्ये सादर करून त्यांनी MSc ही पदवी मिळवली. 1917 मध्ये द नॅशनल डिव्हायडन्स ऑफ इंडिया ए हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी या प्रबंधाबद्दल त्यांना डॉक्टरेट मिळाली. त्यानंतर 1923 साली ते बॅरिस्टर झाले. 1922 मध्ये लंडन विद्यापीठामार्फत द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी या प्रबंध सादर केल्यामुळे त्यांना DSc ही पदवी मिळाली. बाबासाहेबांना त्यावेळी शिक्षणाची इंग्लंडमधील शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली. सन 1965 साली रमाबाईचे निधन झाल्यानंतर एप्रिल 1948 मध्ये मुंबईच्या डॉक्टर सविता कबीर माई आंबेडकर या ब्राह्मण तरुणीशी बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीमध्ये नोंदणी पद्धतीने विवाह केला. यानंतर आपण त्यांच्या कार्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर बाबासाहेबांची कार्य ही सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा 3 भागामध्ये आपण ह्या लेक्चरमध्ये डिवायडेड केली आहे, जेणेकरून आपल्याला आकलन होण्यास मदत होईल. तर सर्वप्रथम आपण त्यांची सामाजिक कार्य पाहू. साल 1920च्या 20 व 21 मार्च रोजी कोल्हापूर संस्थानिकातील माणगाव या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले अध्यक्षीय भाषण केले. तर सनातन्यांविरुद्ध पहिला लढा हा महाडच्या चौदार तळ्यातील सत्याग्रहाच्या माध्यमातून दिला. 4 सप्टेंबर 1927 साली समता संघ हा बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केला. तर यानंतर 25 डिसेंबर 1927 साली विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे त्यांनी दहन केले. हे दहन गंगाधर निळकंठ या व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले. याची लक्षात ठेवा, हे परीक्षेमध्ये फार महत्त्वाचं आहे. तर यानंतर 17 ऑक्टोबर 1929 मध्ये बाबासाहेबांनी MS जोशी यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या पार्वती मंदिरामध्ये प्रवेश करून सत्याग्रह हा केला. कारण त्या काळी सवर्णीय लोक हे दलितांना मंदिरात येऊ देत नसत. त्याकाळी डॉक्टर बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली दादासाहेब गायकवाड यांनी काळाराम मंदिरात प्रवेश करून सत्याग्रह केला. पुढे हा लढा 1935 पर्यंत असाच चालू राहिला. त्यानंतर 31 जानेवारी 1920 रोजी अन्यायाला वाचा फोडणारे मूक नाईक असे पहिले पाक्षिक बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. याचे पहिले संपादक हे देवराम नाईक हे होते. मूक नाईकच्या शीर्षकावर संत तुकारामांची वचने होती. तर 3 एप्रिल 1927 ला सुरू केलेल्या बहिष्कृत भारत या पाक्षिकाच्या शीर्षकस्थानी ज्ञानेश्वर महाराजांची वचने होती. 20 जुलै 1924 साली बहुजन हितकारणी सभेची त्यांनी स्थापना केली. संघटित व्हा आणि संघर्ष करा हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. यानंतर आपण बाबासाहेबांचे शिक्षणाविषयी कार्य बघू. 1925 साली सोलापूरला पहिले अस्पृश्यांसाठी मोफत वसतिगृह बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. लक्षात ठेवा 1925 साली. त्यानंतर 1946 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटी याची स्थापना बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि या सोसायटी अंतर्गत मुंबई येथे 20 जून 1946 मध्ये सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. त्यानंतर या सोसायटी अंतर्गत 1950 मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेजची स्थापना त्यांनी केली व यानंतर भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची त्यांनी स्थापना केली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मोलाचा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी युवकांस दिला. तर अशा प्रकारे आपण डॉक्टर बाबासाहेबांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य पाहिले. यानंतर आपण त्यांचे राजकीय कार्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. बाबासाहेब आंबेडकर
1919 मध्ये मताधिकाराची चौकशी करणाऱ्या साऊथ कमिशन ब्युरो समोर त्यांनी साक्ष दिली. यानंतर 1927 ते 1936 पर्यंत ते विधिमंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत राहिले. 25 सप्टेंबर 1932 साली महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये येरवडा येथे पुणे येथे करार झाला. तो पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे. 15 ऑगस्ट 1936 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. हा प्रश्न MPSC मध्ये आतापर्यंत 3दा विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा, 15 ऑगस्ट 1936 ला बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. त्यानंतर 1941 मध्ये भारतीय लष्करात महार रेजिमेंटची स्थापना बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. तर 1942 मध्ये ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. याचे अध्यक्ष NS शिवराजन हे होते. यानंतर त्यांची ऑगस्ट 1943च्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात कायदा मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली. तर 29 ऑगस्ट 1947 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष म्हणून निवड झाले. यानंतर भारतीय राज्यघटना त्यांनी लिहिल्यामुळे त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. आधुनिक हिंदू कोड बिल सादर केल्यामुळे, जो की स्त्रियांना संपत्तीचा हक्क देण्यासंबंधीचा होता, तर हे हिंदू कोड बिल सादर केल्यामुळे त्यांना आधुनिक भारतीय म्हणू असे म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब हे साम्यवादाचे कट्टर विरोधक होते, हे लक्षात ह्या ठिकाणी घ्यावे लागेल. यानंतर आपण बाबासाहेब आंबेडकर यांचे धार्मिक कार्य व त्यांचे विचार पाहू. बाबासाहेब आंबेडकर यांनी 19 ऑक्टोबर 1935 मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवले या ठिकाणी भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात बाबासाहेबांनी अशी घोषणा केली की मी एक अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मी मरणार नाही. आणि 24 मे 1946 रोजी सारनाथ येथे बौद्ध दीक्षा घेण्याचे असे बाबासाहेबांनी ठरवले. परंतु नागपूर या ठिकाणी नाग लोकांनी बौद्ध धर्माचा खूप प्रचार केल्यामुळे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध भिक्षू चंद्रमणी महास्तवीर यांच्या हस्ते बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन बौद्ध धर्म हा स्वीकारला. त्यानंतर 1951 मध्ये त्यांनी भारतीय बौद्ध जनसंघाची स्थापना केली. तर 1955 मध्ये भारतीय बौद्ध महासभेची स्थापना बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. त्यांच्या मते शरीरामध्ये रक्ताचा थेंब असेपर्यंत स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे. बाबासाहेबांनी भाषिक प्रांत रचनेला कडाडून विरोध केला. त्यांच्या मते वाचन मनाला अन्न पुरवते, याचे व्यवस्थित चर्वण जर केले तरच ते पचते आणि पचले तरच बुद्धी प्रगत होते. यानंतर आपण बाबासाहेबांनी लिहिलेल्या काही महत्त्वाच्या ग्रंथांचा अभ्यास घेऊ. तर बाबासाहेबांनी 1943 साली रानडे गांधी अँड जिना हा ग्रंथ लिहिला. तर 1945 साली व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव इन टू द अनटचेबल हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर 1946 मध्ये द अनटचेबल. तर 1948 मध्ये थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ लिहिला. 1948 मध्ये थॉट्स ऑफ पाकिस्तान. बऱ्याचदा हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे नोट डाऊन करा. यानंतर 1957ला द बुद्ध अँड हिज धम्मा हा त्यांनी ग्रंथ लिहिला. तो त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित करण्यात आला. यानंतर द राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन, कास्ट इन इंडिया, प्रॉब्लेम ऑफ रुपी इत्यादी ग्रंथ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले. तर अशा प्रकारे आपण बाबासाहेबांचे शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक कार्य यांचा अभ्यास घेतला. यानंतर त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना पुढीलप्रमाणे बहुमान देण्यात आले. ते अशा प्रकारे 5 जानेवारी 1952 रोजी कोलंबिया विद्यापीठाने त्यांना घटनेचे शिल्पकार व समाजसुधारक म्हणून LLD ही पदवी दिली. तर 1953 मध्ये उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबाद या विद्यापीठाने त्यांना LLD ही पदवी बहाल केली. यानंतर भारत सरकारने 14 एप्रिल 1991 रोजी, लक्षात ठेवा 14 एप्रिल 1991 रोजी म्हणजे मरणोत्तर त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला. हा प्रश्न MPSC मध्ये 2 वेळेस विचारण्यात आला आहे. तर हे लक्षात ठेवा की 14 एप्रिल 1991 रोजी भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा पुरस्कार दिला. यानंतर 20 सप्टेंबर 1997 रोजी डॉक्टर बाबासाहेब विधी विद्यापीठ चेन्नई येथे त्यांच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आले. तर 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे झोपेमध्ये महापरिनिर्वाण अर्थात निधन झाले. त्यानंतर 7 डिसेंबर 1956 रोजी मुंबई येथील दादर चौपाटी येथे त्यांचे
बौद्ध संस्कार पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. तर अशा प्रकारे आपण महात्मा ज्योतिबा फुले व बाबासाहेब आंबेडकर या समाजसुधारकाविषयी पाहिले. यानंतर आपण महाराष्ट्राचे राष्ट्रपुरुष महाराजा राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी जाणून घेऊया. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. तर अशा शाहू महाराजांचा जन्म हा 26 जून 1874 कोल्हापुरात कागलच्या घाटगे घराण्यात झाला. राधाबाई साहेब ह्या त्यांच्या मातोश्री, तर त्यांचे वडील जयसिंगराव घाटगे हे होत. यानंतर 17 मार्च 1884 छत्रपतींच्या पत्नी आनंदीबाई साहेब, लक्षात ठेवा 17 मार्च 1884 छत्रपतींच्या पत्नी आनंदी साहेब यांनी यशवंतास म्हणजेच शाहू महाराजांस दत्तक घेतले. हा प्रश्न MPSCमध्ये विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. नंतर शाहू महाराजांचे शिक्षण हे 1985 ते 1989 पर्यंत राजकोट व धारवाडच्या राजपुत्रांसाठीच्या महाविद्यालयात झाले. तर दत्तोबा शिंदे व पांडुरंग भोसले यांनी शाहू महाराजांना मल्लविद्याही शिकवली. यानंतर 1 एप्रिल 1891 बडोद्यातील गुणाजी खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचा विवाह करण्यात आला. त्यांना पुढे 2 मुली व 2 मुले अशी 4 अपत्ये झाली. यानंतर आपण शाहू महाराजांचे समाजकार्याविषयी माहिती घेऊ. तर सर्वप्रथम आपण त्यांचे सामाजिक कार्य बघू, त्यानंतर त्यांचे शैक्षणिक कार्य बघू. तर त्यांच्या समाजकार्यामधील पहिला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 2 एप्रिल 1894 त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी मिरज रेल्वेची पायाभरणी केली सन 8 मे 1888. यानंतर 26 जुलै 1902 मागासलेल्या वर्गाकरिता सरकारी नोकरीमध्ये त्यांनी 50% जागा राखीव ठेवण्याचा जाहीरनामा काढला, म्हणून त्यांना आरक्षणाचे आद्यजनक असे म्हणतात. हे लक्षात असू द्या. वाटल्यास तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवा, जेणेकरून याचा फायदा तुम्हाला भावी परीक्षेमध्ये होईल. यानंतर शाहू महाराजांनी 1901 आप्पासाहेब राजोपाध्याय यांचे वतन काढले व महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या ब्राह्मणोत्तर चळवळीचे नेतृत्व पुढे शाहू महाराजांनी स्वीकारले. 1996 साली निपाणी येथे शाहू महाराजांनी डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली. तर 1918 कोल्हापूर येथे आर्य समाजाची स्थापना केली. हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षामध्ये विचारण्यात आला आहे, तर लक्षात असू द्या. आर्य समाजाची स्थापना ही शाहू महाराजांनी 1918 केली. यानंतर 9 ऑगस्ट 1918 शाहू महाराजांनी अस्पृश्यांना लाचारीने वागवणारी बलुतेदारी व वेठबिगारी ही प्रथा बंद केली. तर गंगाधर कांबळे या युवकास शहराच्या मध्यभागी चहाचे दुकान टाकून दिले. यानंतर 1895 गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी बाजारपेठ त्यांनी वसवली. 1906 शाहू मिलचा 1907 साली दाजेपूर तालुका कोल्हापूर येथे भोगावती नदीवर महाराणी लक्ष्मीबाई तलाव हे धरण बांधले. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण शाहू महाराजांचे सामाजिक कार्य पाहिले. यानंतर आपण शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य याविषयी पाहूया. शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणाला अतिशय महत्त्व दिले. त्यांनी 27 नोव्हेंबर 1917 प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे केले. तर 1903 टेक्निकल स्कूल व 1919 तलाठी स्कूल त्यांनी स्थापन केले. सर्व जाती जमातीतील विद्यार्थ्यांना एकत्रित शिकता यावे यासाठी त्यांनी राजाराम वसतिगृहाची स्थापना केली. तर 1901 मराठी विद्यार्थ्यांकरिता व्हिक्टोरिया बोर्डिंग, जैन विद्यार्थ्यांकरिता जैन वसतिगृह व शिंप्यांच्या मुलांकरिता 1911 साली नामदेव वसतिगृहांची स्थापना त्यांनी केली. 1911 साली अस्पृश्यांसाठी मोफत शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले. शाहू महाराज हे आपल्या एकूण महसुलापैकी 6% महसूल हे शिक्षणावर खर्च करत असे. ते कोल्हापूरला वसतिगृहाची जननी असे म्हणत. हा प्रश्न MPSCमध्ये तसेच मागील तलाठी भरतीमध्ये नेहमी विचारण्यात आला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा कोल्हापूरलाच वसतिगृहाची जननी असे म्हणतात. यानंतर 1917 साली विधवा पुनर्विवाहाचा कायदा व नोंदणी विवाह कायदा हा पास करून त्यावर अंमलबजावणी त्यांनी सुरू केली व 12 जुलै 1919 आंतरजातीय विवाह कायदा त्यांनी पारित केला. 1920 साली मुलींसाठी लक्ष्मीबाई गर्ल हायस्कूल त्यांनी स्थापन केला. तर यानंतर वयाच्या केवळ 48व्या वर्षी सन 6 मे 1992 रोजी त्यांचे मुंबई येथील खेतवाडी लॉज बंगल्यात संशयित निधन झाले. तर अशा प्रकारे आपण शाहू महाराजांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती घेतली. तर यानंतर आपण त्यांच्या ह्या कार्याबद्दल मिळालेल्या बहुमानाविषयी अभ्यास करू. त्यांच्या या कार्याबद्दल 24 मे 1900
राणी व्हिक्टोरिया यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रिटिश सरकारने त्यांना महाराजा ही पदवी बहाल केली. 14 मे 1902 केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना LLD ही पदवी दिली. तर 19 एप्रिल 1919 कानपूर येथील कृमी क्षत्रिय जातीय परिषदेत त्यांना तेथील लोकांनी राजर्षी पदवीही दिली. तर यशवंतराव मोहिले यांनी शाहू महाराजांना महाराष्ट्रातले गौतम बुद्ध असे म्हणून गौरवले. 26 जून हा त्यांचा जन्मदिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांचा सविस्तर अशा प्रकारे आपण अभ्यास केलेला आहे. तर अशाच प्रकारे आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ घेत राहा आणि दैदिप्यमान असे संपादन करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनकरिता आमच्या स्पर्धा परीक्षा या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि थोडा वेळ आपल्याकडे असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ जरूर शेअर करा, कारण तुम्ही केलेले कॉमेंट शेअर हेच आमच्या परिश्रमाचे फळ आहे. येणाऱ्या भावी परीक्षेमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळो, चांगल्या प्रकारे तुम्हाला यश मिळो असा बेस्ट ऑफ लक देऊन मी माझे लेक्चर इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.